नमस्कार. मॅट्रिक्स इक्वेशन मधला नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड मॅट्रिक्स बी इफ ए बी इज इक्वल टू सी. सो इथे ए बी इज इक्वल टू सी हे इक्वेशन दिलेलं आहे, त्यातला बी हा मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा असतो. जनरली मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन येतं तेव्हा दोन मॅट्रिसेस देतात आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि जे काय आन्सर येईल ते बघायचं. इथे काय दिले की आन्सरचा मॅट्रिक्स सी हा इथे गिव्हन आहे अँड ए बी इज इक्वल टू सी असं इक्वेशन आहे, त्यावरून बी हा मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. मग बी फाइंड आउट करायचा असेल अँड ए बी इज इक्वल टू सी असं दिलं असेल तर बीच्या लेफ्ट साईडला और राईट साईडला जो काही मॅट्रिक्स असेल तो मॅट्रिक्स आपल्याला आय मीन्स आयडेंटिटी करावा लागतो. देन आय बी इज इक्वल टू हा रिवाइज मॅट्रिक्स काय C1 जो काय असेल तो मॅट्रिक्स फॉर्म होतो आणि आय बी मीन्स बी असतं बिकॉज आयडेंटिटी देअरफॉर दिस C1. सो आय बी इज इक्वल टू बी इज इक्वल टू तो मॅट्रिक्स आपण फाइंड आउट करू शकतो. ते ही सगळी प्रोसेस आहे. त्यासाठी आपल्याला हा जो ए मॅट्रिक्स आहे तो आयडेंटिटी करायचा आहे. त्यासाठी कॉलम ऑपरेशन्स किंवा रो ऑपरेशन्स आपण घेऊ शकतो. आणि रूल काय आहे की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये एक 2x2 मॅट्रिक्ससाठी केलं होतं, तेव्हा सांगितलं होतं की पहिला 1 पोझिशनचा जो इलेमेंट आहे तो 1 करून घ्यायचा. त्याच्यानंतर त्या कॉलममधले लोअर ट्रायंग्युलरचे सगळे इलेमेंट 0 करून घ्यायचे. मग नेक्स्ट कॉलमला जायचं, A22 पोझिशनचा 1 करायचा, त्याच्या खाली 0. ह्याच ऑर्डरने जा म्हणजे ते चुकणार नाही आणि कमीत कमी स्टेपमध्ये ते होईल. कारण कुठलाही नंबर हा नंबर आधी 0 केला तर आणि मग हा नंबर नंतर 0 करायला गेला तर थोडंसं तिथे ते परत ऑलरेडी 0 झालेले नंबर डिस्टर्ब होतात आणि मग ते परत करायला लागतात, असं ते सगळं होतं. म्हणून त्याच ऑर्डरने जायचं. सो गिव्हन ए बी इज इक्वल टू सी. ए इज इक्वल टू काय 1 1 1 3 4 3 3 3 4 into b is equal to c is 7 minus 3 minus 3 minus 1 1 0 minus 1 0 1. सो आपण हा जो मॅट्रिक्स आहे तो आय आयडेंटिटी करणार 1 0 0 0 1 0 1. तर त्यासाठी काय करायला लागेल, हा नंबर 1 करायला लागेल. तो ऑलरेडी आपल्याकडे आहे, तर मी एक स्टेप आपली इथे वाचली. तो ऑलरेडी A11 पोझिशनचा नंबर 1 आहे, तर ते तिथे करायला नको. आता त्याच्यात लोअर ट्रायंग्युलर आहेत म्हणजे त्या कॉलममधले जे ह्या भागातले सगळे नंबर्स आहेत ते सगळे 0 करायचे. जर एकाच स्टेपमध्ये तुम्हाला सेकंड रो थर्ड रोचे नंबर 0 करता येत असतील तर ते एकाच स्टेपमध्ये केले तरी चालेल, नाही तर प्रत्येकासाठी सेपरेट स्टेप घेतली तरी पण चालेल. सो नेक्स्ट काय असणार आहे की हा नंबर 0 करायचा आहे आणि हा नंबर 0 करायचा आहे. आता सिम्पल आहे, कारण जर R1 बघितली तर इथे 1 आहे. सो जस्ट R2 मायनस R1 केलं अँड R3 मायनस R1 और R2 कुठलंही केलं तरी हे दोन्ही नंबर 0 होऊन जातील. सो आपण हे R1 यूज करूया आणि हे दोन्ही नंबर 0 करून घेऊया. सो नेक्स्ट ऑपरेशन विल बी R2 मायनस R1 अँड R3 मायनस R1. सो दोन्ही रो आपण एकाच वेळेला चेंज करतोय, बट R11 कुठली ऑपरेशन्स करत नाही, त्यामुळे R1 रिमेन्स अनचेंज. तर ती अनचेंज राहणार आहे. सो दॅट इम्प्लाइज 1 3 3 फर्स्ट रो इंटू बी इज इक्वल टू याची फर्स्ट रो आहे 7 मायनस 3 मायनस 3 R2 मायनस R1. सो 1 मायनस 1 इथे येणार, 4 मायनस 3 येणार, इथे 3 मायनस 3 येणार. देन R3 मायनस R1. जर तुम्ही R2 मायनस R1 ही एकदा स्टेप केली आणि नेक्स्ट स्टेपला R3 मायनस R1 केली तरी काही हरकत नाही. इथे सिम्पल होतं म्हणून दोन्ही स्टेप आपण एकत्र घेतोय. सो R3 मायनस R1 हे 1 मायनस 1 आणि हे 0 करण्यासाठीच ॲडजस्ट केलं आहे आपण. 3 मायनस 4 अँड 4 मायनस R3 मायनस R1 घेतोय ना, सो 3 मायनस 3. सो हा आपण त्याच वेळेला 0 होऊन जाईल. सो आपण ते इझी होणार आहे 4 मायनस. आता इथे केअरफुली ह्या सगळ्या R2 मायनस R1 वगैरे करूया. R2 मायनस R1 मीन्स मायनस 1 मायनस 7 1 मायनस मायनस 3 म्हणजे 1 प्लस 3 0 मायनस मायनस 3 सो 0 प्लस 3. देन R3 मायनस R1 सो मायनस 1 मायनस 7 देन 0 मायनस मायनस 3 सो 0 प्लस 3 1 मायनस मायनस 3 सो 1 प्लस 3. सो आपण एका स्टेपमध्ये केले. आता काय आले आन्सर बघूया. सो दॅट इम्प्लाइज आता हे सुरुवातीचे एक्झाम्पल्स आहेत म्हणून आपण लिहिले. तुम्ही डायरेक्ट लिहायचे 1 मायनस 1 0 4 मायनस 3 जस्ट अरिथमेटिक आहे, डायरेक्ट लिहिले तरी चालेल. 1 3 3 इंटू बी इज इक्वल टू 7 मायनस 3 मायनस 3 आणि आता सेकंड अँड थर्ड रोल झाले 0 1 0. ऑलमोस्ट सगळ्या
0 आणि 1 चे काय ते बरोबर आलेले आहेत. त्याच्यानंतर 0 0 अँड 1 0 0 1 सो जवळजवळ झाले आहेत आपल्याला -1 -1 -8 हिअर 4 आणि 3 ते परत -8 3 अँड 4. तर आता हे एक्झाम्पल थोडं इझी होतं. याच्यात आता 1 0 0 सो एक कॉलम कंप्लीट झाला. आता आपण नेक्स्ट कॉलमला जायचं. नेक्स्ट कॉलम मधला A22 पोझिशनचा मेंबर जो काही इलेमेंट आहे तो आधी 1 करायचा. तो ऑलरेडी 1 आहे, त्यामुळे तेही आपले ती स्टेप आपली इथे म्हणजे सोपी झाली. आता करायला नको आपल्याला. हा एकदा A22 पोझिशनचा नंबर 1 केला की त्याच्या लोअर ट्रायंग्युलरचे सगळे नंबर 0 करायचे. तो 0 इथे ऑलरेडी झालेला आहे, त्यामुळे तेही काम झाले. हा कॉलम झाल्यानंतर नेक्स्ट कॉलमला जायचं. नेक्स्ट कॉलमला A33 पोझिशनचा नंबर 1 करायचा. तर तो 1 नंबर ऑलरेडी दिसतोय, त्यामुळे तीही स्टेप आपल्याला इथे करायला नको. आता अपर ट्रायंग्युलरचे नंबर सगळे 0 करायचे. अपर ट्रायंग्युलर म्हणजे हा जो सगळा पार्ट आहे ते सगळे नंबर 0 करायचे. त्यातले कुठले ऑलरेडी 0 आहेत ते बघूया. हा 0 आहे, तर फक्त हा 3 आणि हा 3 हे दोनच मेंबर फक्त आपल्याला 0 करायला लागणार आहे. सो हा 0 करायचा असेल तर आपल्याला ही रो वापर यूज करता येईल, आणि हा 0 करायचा असेल तर ही रो यूज करता येईल. बिकॉज 3 आणि 1 आहे ना, सो R1 - 3 R2 असं आपल्याला करता येईल, त्यामुळे ही रो यूज करता येईल. आणि इथे R1 - 3 R3 करता येईल, त्यामुळे ही रो यूज करता येईल. सो नेक्स्ट एकत्रच केले दोन्ही नंबर 0 तरी चालेल किंवा वेगवेगळ्या स्टेपला केले तरी चालेल. सो R1 - 3, कारण हा 1 आहे ना आणि इथे दोन्ही ठिकाणी 0 0 असल्यामुळे बाकी काही डिस्टर्ब होणार नाही. सो R1 - 3 R2, कारण हा नंबर 0 करायचा असेल तर या R2 ला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि मायनस करायला लागेल. आणि हा नंबर 0 करायचा असेल तर ही रो वापरून यूज करून उपयोगच नाही, कारण इथे 0 आहे ना. सो 3 मायनस किती मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायची, 3 - 0 3च राहील, ते काही डिलीट होणार नाही. पण इथे 1 आहे, त्याचा यूज करता येईल. सो 3 - 3 इथे होईल. सो एकातच आपण हे ऑपरेशन्स करूया. R3 - 3 R1 मायनस, किंवा R1 चेंज करायचे, कन्फ्युजन नको म्हणून आपण एक एक ऑपरेशन्स एकामध्ये करू. दोन्ही एकत्रच करायला नको आपण. सो R1 - 3 R2 मीन्स काय असणार आहे, 7 मायनस 8 - 24. तर डायरेक्ट केलं तरी चालेल. आधी आपण 1 - 0 मीन्स 1, 3 - 3 मीन्स 0 आणि हे 3 तसे. त्याचं काय, कारण R1 चेंज करायचे ना दोन्ही वेळेला, त्यामुळे एकत्र घेऊ नका, ह्या दोन्हीचे सेपरेटच करूया. आधी आपण हा नंबर 0 करून घेऊ, नेक्स्ट स्टेपला हा नंबर 0 करून घेऊ. देन हे 0 1 0 0 0 1 तसाच b इज इक्वल टू, आता त्याच्या ह्या रो तशाच राहणार आहेत. 4 3 -8 3 4. आता R1 फक्त चेंज होणार आहे, ती काय होते बघूया. R1 - 3 R2 आहे ना, सो याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 8 3 24. सो 7 मायनस 3 R2 आहे ना, सो 7 मायनस 24. सो 24 आणि 7 31. सो प्लस 31 हे येणार. त्याच्यानंतर -3 इंटू R2 म्हणजे 4 2 12 -12 आणि -15 येईल. अँड हिअर -3 आणि -9 सो -12. तेव्हा आपला हा नंबर 0 करताना इथे 31 -15 अँड -12 एकदा ते परत चेक करा नंबर्स बरोबर आलेत ना. आता ऑलमोस्ट झालेलं आहे एक्झाम्पल, कारण इथले 1 0 0 झाले, 0 1 0 झालंय, इथलं 0 आणि 1 झालंय, इथला फक्त नंबर 0 करायचा. त्यासाठी थर्ड रो आपण यूज करू शकतो, कारण इथे 1 आहे, त्यामुळे हा 1 यूज करून घेऊ. सो नेक्स्ट R1 - 3 R3, त्यामुळे R2 आणि R3 कसं 0 1 0 0 0 1 इंटू b इज इक्वल टू -8 4 3 -8 3 4. R1 - 3 हे 0च आहे, हे पण 0च आहे, त्यामुळे हे 1 आणि हे 0 तसंच राहणार. 3 - 3 टाइम्स आहे ना, 3 टाइम्स R3, सो इथे येणार 0. हे 0 करण्यासाठीच आपण ऍडजस्टमेंट केली. आता याच्यात काय चेंजेस होत आहेत ते बघूया. 31 इथला नंबर 31 आहे, -3 R3 म्हणजे 8 24.
मायनस मायनस प्लस, मायनस कारण हे मायनस आहे ना आणि 3 इंटू R3 म्हणजे मायनस आहे, सो मायनस 24. सो इथे झाले 55 प्लस झालं ना, सो हे 55 प्लस 55 झालं. देन मायनस 15, मायनस 15 आणि मायनस 3 टाइम्स आहे ना 3R3, सो मायनस 9, सो मायनस 9 म्हणजे आले ते मायनस 24 झाले. देन मायनस 12 आणि मायनस 4 सो मायनस 12 म्हणजे मायनस 24 झाले. आता आपण बघूया की ए हा सगळा आयडेंटिटी मॅट्रिक्स झालाय का, तो झाला असेल तर जे आलं असेल ते बी चा आन्सर असणार आहे. सो हा बघा 1 0 0 0 1 0 0 0 1. सो दिस इज आयडेंटिटी मॅट्रिक्स 3x3 आयडेंटिटी मॅट्रिक्स. इनटू दिस बी इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं 55 मायनस 24 मायनस 24 मायनस 8 4 3 मायनस 8 3 4 हा मॅट्रिक्स मिळाला. आणि आपल्याला काय काढायचं बी ची व्हॅल्यू काढायची. बट आय बी मीन्स किती असतं बी असतं. सो बी इज इक्वल टू काय मिळाला हा मॅट्रिक्स आपल्याला इथे मिळाला आणि तो आपल्याला फाइंड आउट करायचा. सो मल्टिप्लिकेशन मध्ये असलेला दुसरा मॅट्रिक्स आपण आयडेंटिटी करायचा. त्यासाठी योग्य ती कॉलम ऑपरेशन्स और रो ऑपरेशन्स ते काय असेल ते करायचं आणि त्यावरून आपल्याला तो दुसरा मॅट्रिक्स जो असेल तो काढता.